निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना पैसे वाटले आणि आता त्याच लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या जात आहेत। तब्बल 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे आणि पुढच्या वर्षभरात आणखीन 50 ते 60 लाख महिलांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं असा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, कारण या योजनेतून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या 2,47,00,000वरून थेट 1,66,00,000 आली आहे। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। जयंत पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने कोणतीही छाननी न करता सरसकट पैसे वाटले, महिलांनी सरकारला मोठा पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता त्याच महिलांवर चाळणी लावली जाते। जयंत पाटील यांनी दावा केला आहे की आज 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, पण पुढील वर्षभरात आणखीन 50 ते 60 लाख महिलांची नावं या योजनेतून कमी केली जाऊ शकतात। सरकारला लाडकी बहीण योजनेवरील खर्च कमी करायचा असून त्यासाठी लाभार्थी महिलांची संख्या टप्प्याटप्प्याने घटवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ते पुढे म्हणाले, जर लाभार्थी बोगस होत्या तर योजना सुरू करतानाच ते सरकारच्या लक्षात आलं नाही का? जवळपास 19 ते 20 महिने या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत होते, मग त्या काळात प्रशासन काय करत होतं? आणि जर बोगस लाभार्थ्यांनी पैसे दिले गेले असतील तर त्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे। रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की केवायसी हा फक्त बहाणा आहे, लाभार्थी महिलांची नावं टप्प्याटप्प्याने कमी करून अखेरीस ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रोहित पवार यांनी सरकारला इशाराही दिला, लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे सरकारकडून या आरोपांवर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया आलेली नसली तरी पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं जातंय। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की 80 लाख महिलांची नावं वगळल्यानंतर पुढे आणखीन किती लाभार्थी अपात्र ठरणार आणि लाडकी बहीण योजनेचं भवितव्य नेमकं काय असणार, याकडे आता राज्यातील लाखो महिलांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।